नमस्कार मित्रांनो, तुम्ही फक्त काही मिनिटांसाठी फोन उघडता. ही एक रील, मग दुसरी, मग नोटिफिकेशन, मग स्क्रोलिंग आणि अचानक खूप वेळ निघून गेलेला असतो. पण असं का होतं? आपण खरंच सेल्फ कंट्रोल हरवतोय का? ही आपल्या मेंदूमध्ये काही नैसर्गिक प्रक्रिया चालू असते. आपल्या मेंदूमध्ये नॅचरली अनेक केमिकल्स तयार होत असतात. त्यापैकी एक म्हणजे डोपामिन. जेव्हा आपल्याला काही रिवॉर्डिंग, एक्साइटिंग किंवा युजफुल वाटणारं काही अनुभवायला मिळतं, तेव्हा मेंदूमध्ये डोपामिन ॲक्टिव्हिटी वाढू शकते. उदाहरणार्थ, काही अचीव करणं, नवीन काही डिस्कवर करणं, सोशल ॲप्रुव्हल मिळणं, गेम जिंकलं, मेसेज किंवा नोटिफिकेशन येणं. अशा एक्सपिरियन्सेसमध्ये डोपामिन सिस्टीम इन्व्हॉल्ड असू शकतो. म्हणून काही गोष्टी मेंदूला पुन्हा पुन्हा अट्रॅक्टिव्ह वाटू शकतात. लोक अनेकदा डोपामिनला हॅपी केमिकल म्हणतात, पण डोपामिन फक्त आनंदाबद्दल नसतो. तो मोटिवेशन, अँटिसिपेशन आणि रिवॉर्ड एक्सपेक्टेशनशीही संबंधित असू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मेंदूला काहीतरी मिळण्याची शक्यता एक्साइटिंग वाटू शकते आणि म्हणून सोशल मीडिया, गेमिंग किंवा नोटिफिकेशन्स इतके एंगेजिंग वाटू शकतात. कारण प्रत्येक स्वईपनंतर काय मिळेल हे आपल्याला आधी माहीत नसतं. कधी फनी व्हिडिओ, कधी लाईक्स, कधी मेसेज, कधी काहीच नाही. ही अनसर्टेनिटी मेंदूला रिपीटेडली चेक करायला प्रवृत्त करू शकते. म्हणून अनेकदा आपण फोन अनलॉक करतो, पुन्हा लॉक करतो आणि काही सेकंदांनी परत चेक करतो, जरी काही महत्त्वाचं नसतानाही. यामार्गे एक महत्त्वाची गोष्ट आहे, अनेक ॲप्स आणि प्लॅटफॉर्म्स आपलं अटेन्शन जास्त वेळ टिकवून ठेवण्यासाठी डिझाईन केलेले असतात. इन्फायनिक स्क्रोलिंग, ऑटोप्ले, नोटिफिकेशन्स हे फीचर्स युजर एंगेजमेंट वाढवण्यासाठी तयार केलेले असतात. कारण आज अटेन्शन ही खूप मोठी डिजिटल इकॉनॉमी बनली आहे. पण याचा अर्थ टेक्नॉलॉजी वाईट आहे असं नाही. टेक्नॉलॉजीमुळे लर्निंग सोपं झालं, कम्युनिकेशन वाढलं, क्रिएटिव्हिटी वाढली, माहिती सहज उपलब्ध झाली. समस्या टेक्नॉलॉजीमध्ये नाही, समस्या कंटिन्युअस ओव्हर स्टिम्युलेशनमध्ये असू शकते. जेव्हा मेंदू सतत फास्ट एंटरटेनमेंट, इन्स्टंट रिवॉर्ड्स, कॉन्स्टंट स्टिम्युलेशन याला सवयीचा होतो, तेव्हा नॉर्मल आणि स्लो ॲक्टिव्हिटीज कमी एंगेजिंग वाटू शकतात. कधीकधी पेशन्स कमी होऊ शकतो, फोकस कमी होऊ शकतो, बोर्डम सहन करणं कठीण जाऊ शकतं आणि म्हणून अनेक लोकांना शांत बसताना देखील फोन चेक करण्याची इच्छा होत राहते. ह्युमन ब्रेन नॅचरली नवीन आणि स्टिम्युलेटिंग गोष्टींकडे अट्रॅक्ट होतो. म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स सतत नवीन कंटेंट दाखवत राहतात. कारण नॉवेल्टी अटेन्शन पकडते. पण हळूहळू सतत स्टिम्युलेशन मिळत राहिलं तर सायलेन्स आणि बोर्डम अनकम्फर्टेबल वाटू शकतात. याचा अर्थ सोशल मीडिया किंवा गेमिंग पूर्णपणे चुकीचे आहे असं नाही. प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण टेक्नॉलॉजी वापरण्याऐवजी टेक्नॉलॉजी आपलं अटेन्शन कंट्रोल करू लागते. म्हणून महत्त्वाचा प्रश्न हा नाही की फोन वापरणं चुकीचं आहे, तर खरा प्रश्न कदाचित हा आहे, आपण टेक्नॉलॉजी कॉन्शियसली वापरतोय का? हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.